Good morning, everyone. Welcome to the trade setup and morning call for Nifty January 11, 2026. As we can see on the charts, and as I was studying the charts, निफ्टी जे आहे त्याच्यामध्ये 25,300 इथपर्यंत एक सपोर्ट जो आहे तो दिसत आहे. तर सध्या निफ्टी इज ट्रेडिंग बिलो 25,700 अँड इथून 300-400 पॉइंट खाली जाण्याचा निफ्टीमध्ये एक मूवमेंट दिसत आहे. अनलेस अँड अंटिल निफ्टी स्टेबल होत नाही, दिस करेक्शन कॅन गो 300 अँड 400 पॉइंट्स डाऊन. तर निफ्टीमध्ये एक या मंथचा लॉंगर सपोर्ट जो आहे तो अराउंड 25,300 च्या जवळपास येऊ शकतो. रेझिस्टन्स आता सध्यासाठी इमिडिएट रेझिस्टन्स जे आहे ते 25,900 वी कॅन से दिस इज द इमिडिएट रेझिस्टन्स. तर या महिन्यामध्ये 26,000 च्या वर जोपर्यंत क्लोज होणार नाही तोपर्यंत बायर्स मध्ये स्ट्रेंथ येणार नाही आहे. एकदा 26,000 च्या वरती क्लोज झालं की मग मार्केट वरती जायला सुरुवात करेल. या मंथ साठी एक मीडियम टर्म किंवा या वीक मध्ये किंवा या मंथ पर्यंत 25,300 माइट बी अ टार्गेट. तिथपर्यंत निफ्टी खाली येण्याचे चान्सेस थोडेसे जास्त दिसत आहे. नाव उद्यासाठी 11 तारखेसाठी आपण कसं ट्रेड प्लॅन करू शकतो हे जर बघायला गेलं तर 25,700 दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट लेवल. जोपर्यंत 25,700 रिक्लेम करत नाही, याच्यावरती मार्केट सस्टेन होत नाही तोपर्यंत बाईंगचा प्लॅन करायचं नाही आहे. कोणताही बाईंगचा प्लॅन करायचा असेल तर 25,700 च्या वरती सस्टेन झालं पाहिजे मार्केट. आणि त्याच्यानंतर समजा आपल्या एआयनी इंडिकेट केलं की मार्केट आता इथून वरती जात आहे, तर आपण एक बाय ट्रेड प्लॅन करू शकतो. आणि ज्यांच्याकडे एआय नाही आहे ते लोक 25,730 ब्रेक केल्याच्या नंतर प्लॅन करू शकतात एक बाय एंट्री ट्रिगर करायचं विथ द डे लो ॲज अ स्टॉप लॉस. अदरवाईज 25,730 आणि 25,800 हे रेझिस्टन्सचे लेवल आहे. तर 25,730 पासून ते 25,800 इथपर्यंत मार्केटमध्ये कंटिन्युअस रेझिस्टन्स येऊ शकते. मार्केट थोडा वरती जाईल, 780 ते 800 च्या जवळपास मार्केटमध्ये रेझिस्टन्स येईल. तर तिथे समजा सेल ऑन राईजची अपॉर्च्युनिटी मिळाली तर तिथे तशा प्रकारे प्लॅन केला जाऊ शकतो विथ अप्रोप्रिएट स्टॉप लॉस. एक छोटासा स्टॉप लॉस लावून एक सेल ऑन राईजची स्ट्रॅटेजी 25,780-800 च्या जवळपास मिळू शकते. 730 च्या वरती मार्केट सस्टेन केलं तर हळूहळू मार्केट वरती जाईल आणि वरती जाऊ शकते. मार्केटमध्ये सेल आता 25,620 हा जो लेवल आहे दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट लेवल. जर इंट्राडे मध्ये बायचा कोणाला प्लॅन करायचा असेल तर 25,620 इथपर्यंत मार्केट खाली आलं, तिथून समजा रिव्हर्सल होत असेल, सपोर्ट घेऊन समजा बाईंग साइडचा ट्रेड देत असेल एआय, तर 25,620 ला सपोर्ट आहे. तिथे आपण एखादा बाय ट्रेड प्लॅन करायचा प्रयत्न करू शकतो. तर लेवल्स एकदा लक्षात ठेवा. 25,600 टू 620 दिस इज द सपोर्ट लेवल. 25,780 टू 800 दिस इज द रेझिस्टन्स लेवल. याच्या मधात मार्केटमध्ये काही करायचं नाही. 780 टू 800 च्या जवळपास गेला, तिथे रेझिस्टन्स घेतलं, सेलिंग प्रेशर येत असेल तर सेल प्लॅन करणार. 25,620 टू 600 च्या जवळपास आला, सपोर्ट घेतला, इथून रिव्हर्सल येत असेल तर आपण बाय ट्रेड प्लॅन करणार. आणि 25,600 जर खूप फास्ट ब्रेक केला, मार्केटमध्ये सेलिंग येत असेल तर थोडाफार मार्केट खाली जाऊ शकते अजून. ओके. तर मार्केटचा नियर टर्म ट्रेंड हा निगेटिव्ह आहे. सेल ऑन राईजची स्ट्रॅटेजी वापरू शकतो. जेव्हा जेव्हा सेलिंग अपॉर्च्युनिटी मिळेल सेल करू शकतो. बट येस, उद्यासाठी बाय जर करायचं असेल तर 25,700 च्या वर सस्टेन झालं तर 25,780 पर्यंत मार्केट जाऊ शकते. सो दिस इज द पॉसिबिलिटी. तर हे आहे निफ्टीचे ट्रेड्स लेवल्स. आय होप तुम्हाला आता कळले असतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त जणांसोबत हा व्हिडिओ, जेणेकरून ते प्रॉपरली ट्रेड करू शकतील मार्केटमध्ये. अँड येस, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण नोटिफिकेशन बेल ऑन करून जर तुम्ही सबस्क्राईब केला
तुम्हाला डेली मार्केट अपडेट्स फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला इथे मिळतील. अँड येस, याच्यासाठी फक्त तुम्हाला सबस्क्राईब करून सपोर्ट शो करायचा आहे आणि व्हिडिओ बघून प्रॉपरली ट्रेड करायचा आहे. ओके. याच्यापेक्षा जास्त तुम्हाला काही करायची गरज नाहीये. थँक यू एव्हरीवन. बाय बाय.